हॅलो लर्नर्स, वेलकम टू लर्नॉनच्या आपल्या महा टीईटी 2026च्या व्हिडिओ सिरीजमध्ये मी अतुल आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पेपर 1 सायन्स किंवा ईव्हीएस ज्याला म्हणू आपण, तर परिसर अभ्यासचा विज्ञानाशी रिलेटेड जो आपला व्हिडिओ आहे त्यातला एक भाग 1 ज्यातील आपण 10 प्रश्न पूर्ण केले होते. आजच्या व्हिडिओमध्ये आपण भाग 2 पूर्ण करणार आहोत. आपण सगळ्यांनी खात्री करून घ्यायची की यापूर्वीचे सर्व व्हिडिओज आपण पाहिलेले आहेत आणि आता या व्हिडिओचा सराव आपल्याला करायचा आहे. आणि आपल्या सर्वांना माहिती आहे की आपण प्रश्नांच्या माध्यमातूनच थेअरी पण कंप्लीट करत आहोत. तर वही पेन घेऊन बसायचं आहे. ज्या ठिकाणी सॉल्व्हिंगचं काम आहे तिथे स्वतः सॉल्व्ह करून पाहायचं आहे आणि ज्या ज्या ठिकाणी तुम्हाला स्वतःला आम्ही सॉल्व्ह करायला सांगू ते पण काम तुम्ही करायचं आहे. तर आज आपण या ठिकाणी याचा व्हिडिओ नंबर 2 इथून आपण स्टार्ट करतोय, प्रश्न क्रमांक 11 पासून. तर चला सुरुवात करूया आपल्या आजच्या प्रश्नाला. तर प्रश्न काय म्हणतो पहा, थंड प्रदेशात हिम म्हणजे ज्याला आपण स्नो म्हणतो हे खालीलपैकी कसे असते. आता थंड हवामानाच्या प्रदेशामध्ये हिम किंवा जो बर्फाचा आपण हिमवर्षाव म्हणतो असा जो हिम असतो, स्नोफॉल मधला जो स्नो असतो तो कसा असतो. म्हणजे हिम हा कोणत्या प्रकारचा पदार्थ आहे, तो पारदर्शक आहे का अपारदर्शक आहे, अर्धपारदर्शक आहे का भरीव काचेसारखा आहे. आता कन्फ्यूज करणारे बरेचसे या ठिकाणी ऑप्शन्स असतात. तर थंड प्रदेशामध्ये जे हिम पडतं त्याचा आपल्याला माहित असायला पाहिजे की हे अपारदर्शक प्रकारचं आहे. ठीक आहे, तर हे अपारदर्शक आहे हे सगळ्यांनी लक्षात ठेवा. आता याच्या मागची कारण आपण समजून घेऊ. जसं या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की अपारदर्शक हे आपलं उत्तर आहे. थंड प्रदेशामध्ये जे हवेतील बाष्प असते ते गोठून हिमकण बनतात. ठीक आहे, आपल्याला माहिती आहे की हवेमध्ये पाण्याचं काही ना काही प्रमाण असतं आणि जेव्हा हे पाणी या पाण्यामध्ये जी वाफ असते, ठीक नाही, हवेमध्ये सॉरी पाण्याची जी वाफ असते किंवा जे बाष्प असतं ते गोठचं थंड हवामानाच्या प्रदेशामध्ये, कारण टेम्परेचर खूप कमी असतं आणि अशा वेळेस ते गोठून हिमकण बनतात. आता हे जे हिमकण आहेत हे खूप साऱ्या स्फटिकांचे म्हणजे खूप साऱ्या क्रिस्टल्सचे बनलेले असतात आणि याच्यामध्ये खूप सारी हवा अडकलेली असते. तर काही मुद्दे लक्षात ठेवायचे. हवा यामध्ये खूप सारी अडकलेली असते आणि म्हणून काय होतं, हवा अडकल्यामुळे त्या हवेला बाहेर जाता येत नाही आणि जेव्हा मग अशा हवेवर किंवा या पदार्थावर प्रकाशाचे किरण पडतात त्यावेळेस ते विखुरतात. यालाच आपण स्कॅटरिंग ऑफ लाईट म्हणतो. ठीक आहे, स्कॅटरिंग ऑफ लाईट बद्दल आपण 9वी-10वीला शिकतो आणि याचे खूप सारे उपयोग आहेत. विशेषतः आपण जेव्हा पाहतो आकाशाचा रंग निळसर का दिसतो किंवा सूर्य उगवताना किंवा मावळताना त्याच्या रंगामध्ये का फरक पडतो, तर यासाठी आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे की आपला जो नॅशनल सायन्स डे असतो 28 फेब्रुवारी, तो याच प्रकारच्या स्कॅटरिंग ऑफ लाईट प्रकाशाचे विकिरण म्हणतो आपण त्याला, तर याच्यावर आधारित हा एक वैज्ञानिक फेनॉमिना आहे. आणि म्हणून काय होत असतं की अशा वेळेस हे जे हजारो स्फटिक आहेत ते अडकल्यामुळे स्कॅटरिंग होतं आणि म्हणून हे हिम पांढरे शुभ्र दिसते आणि या पांढऱ्या शुभ्रामुळे हवेच्या आरपार हे प्रकाश किरण जाऊ शकत नाहीत आणि म्हणून लक्षात ठेवायचे की जे हिमकण असतात ते नेहमी अपारदर्शक असतात. आता आपल्याला माहिती आहे बाकीचे ऑप्शन पारदर्शक, पाणी शुद्ध पाणी आणि काच पारदर्शक असतं परंतु हिम अपारदर्शक असतात. अपारदर्शक जे आपलं अचूक उत्तर आहे, हिमामधून प्रकाश आरपार जात नाही. आणि अर्धपारदर्शक ज्यातून प्रकाश पार्शली पास होऊ शकतो, म्हणजे तो प्रकाश संपूर्ण 100% पास होऊ शकत नाही, आरपार जाऊ शकत नाही, म्हणून आपण त्याला अर्धपारदर्शक किंवा तेलकट कागद जो असतो, ठीक आहे, ऑइली पेज जो असतो तो अर्धपारदर्शक किंवा आपण ज्याला ट्रान्सल्युसंट म्हणतो इंग्रजीमध्ये. पारदर्शकला ट्रान्सपरंट म्हणतो आणि अपारदर्शकला ओपेक म्हणतो. ओके, चला नेक्स्ट क्वेश्चन. भारतीय अंतराळ संशोधन संस्था, ठीक आहे, इस्रो चा फुल फॉर्म काय आहे. महा टीईटी मध्ये आलेला प्रश्न आहे. आता इथे इस्रो हा शब्द आपल्याला दिसतो, ISRO, यामध्ये इस्रो आयचा अर्थ काय आहे सगळ्यांना माहिती असेल. आय मध्ये बघा इथे इंडियन आहे, परत इंडियन आहे, इंटरनॅशनल आहे, परत इंडियन आहे. तर आपल्याला माहित पाहिजे इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन, तर याचं ऑप्शन 1 हेच खरं उत्तर आहे.
पहिला पर्याय आपलं फायनल उत्तर आहे. त्याला आपण भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणतो. आता यांनी ऑलरेडी तुम्हाला हे मराठी नाव पूर्ण दिल्यामुळे इंग्रजीचा फुल फॉर्म करणं खूप सोपं होतं. आता या ठिकाणी बाकीचे ऑप्शन्स का चुकीचे आहेत ते आपण पाहू. इंडियन आहे हे तर फिक्स आहे. इंटरनॅशनल तर होऊ शकणार नाही. ही आंतरराष्ट्रीय संस्था नाहीये. ही फक्त भारतापुरती संस्था आहे. ठीक आहे. तर भारतीय अंतराळ संशोधन संस्था आहे आणि इंडियन स्पेस रिझर्व्ह ऑर्बिट हे पण नाहीये. फक्त अक्षर दिलीत म्हणून आपण पर्याय तसे नाही लिहू शकत. सोलार पण नाहीये. आता या प्रत्येकाला आपण समजून घेऊ काय म्हणायचं. आता आपल्या इस्रो विषयी काय माहिती असावी जेणेकरून परीक्षेत तुम्हाला प्रश्न फिरून विचारला तर सांगता आलं पाहिजे. आपला इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन ही संस्था 15 ऑगस्ट 1969 ला डॉक्टर विक्रम साराभाई यांनी सुरुवात केली होती. भारताचे एक अतिशय मोठे वैज्ञानिक होते, अंतराळ संशोधक होते आणि हे आपल्या भारतीय अंतराळ कार्यक्रमाचे जनक मानले जातात. तर इस्रोचं जे हेडक्वार्टर किंवा मुख्यालय आहे ते बेंगलुरू कर्नाटकमध्ये आहे. बेंगलुरू ही राजधानी आहे. प्रक्षेपण केंद्र म्हणजे इस्रो जे काही सॅटेलाइट्स वगैरे बनवतं तर त्या सॅटेलाइट्सला अवकाशामध्ये पाठवण्यासाठी आपल्याला एक स्पेस स्टेशन लागतं. सॉरी, स्पेस स्टेशन नाही, त्याला आपण स्पेसमध्ये सॅटेलाइटला पाठवण्यासाठी लॉन्चिंग स्टेशन्स लागतात. तर त्याला आपण अंतराळ केंद्र म्हणतो. तर इस्रोचे हे अंतराळ केंद्र प्रामुख्याने सतीश धवन अंतराळ केंद्र आहे. श्रीहरिकोटा, आंध्र प्रदेश. तिरुपतीला जाताना चेन्नई तिरुपती हायवेवर आपल्याला श्रीहरिकोटा हे ठिकाण पाहायला मिळेल. आता इतर पर्याय आहेत. तर हे आपलं पर्याय क्रमांक 1 जे आपलं अधिकृत पूर्ण रूप आहे म्हणजे हे करेक्ट आन्सर आहे. सोलार नाही, कारण इस्रो अंतराळामध्ये काम करते. इस्रो हे फक्त सूर्यावर काम करत नाही, लक्षात ठेवा. म्हणून सोलार नाव तिथे येणार नाही. इंटरनॅशनल नाही, ही फक्त भारताची राष्ट्रीय संस्था आहे, आंतरराष्ट्रीय नव्हे. ओके, चला नेक्स्ट क्वेश्चन आपण इथे पाहू. जिभेवर असलेल्या छोट्या उंचवट्यांना काय म्हणतात? आपली जी जीभ आहे, ठीक आहे. आता काही जणांना या ठिकाणी प्रॉब्लेम्स होतील ऑप्शन मध्ये हे करण्यासाठी. आता इथे हे प्रिंट मिस्टेक आहे. हे लाला ग्रंथी नाहीये, याला आपण लाळ ग्रंथी म्हणूया. आता या उंचवट्यांना काय म्हणतात? लाळ ग्रंथी नाही म्हणत सर. स्वादनलिका, आता काही जणांना इथे कन्फ्युजिंग होऊ शकतं सेकंड आणि थर्ड ऑप्शन मध्ये. स्वाद आणि रुची, तर स्वाद हा शब्द नाहीये, त्याचा ऍक्च्युअली वर्ड आहे रुची नलिका. रुची म्हणजे चव, म्हणून याला टेस्ट बर्ड्स म्हणतात. तर आपल्या जिभेवर जे उंचवटे असतात किंवा जे वेगवेगळे भाग असतात तर त्यांना आपण टेस्ट बर्ड्स म्हणतो. इथून आपल्याला वेगवेगळ्या पदार्थांची चव लक्षात येते. ग्रासिका म्हणत नाहीत, ग्रासिका आपल्या अन्ननलिकेचा भाग आहे. ठीक आहे. आता या ठिकाणी आपण उत्तर पाहू. रुचिनलिका हे आपलं करेक्ट उत्तर आहे. एक जिभेचा एक साधारणतः आपण एक चित्र काढून इथे या भागांचं वैशिष्ट्य दिलेलं आहे. जिभेवर आपल्या काही नर्व सेल्स असतात म्हणजे ज्यांचा सरळ मेंदूशी संपर्क असतो आणि आपण जे वेगवेगळ्या चवीचे अन्न पदार्थ खातो त्या अन्न पदार्थांची चव मेंदूला कशी समजते, मेंदू त्याला इंटरप्रेट कसं करतो, त्यासाठी आपल्या नर्व सेल्स असतात. त्याला आपण मज्जातंतू किंवा मज्जापेशी म्हणतो आणि हे प्रत्येक टोकांना आणि वेगवेगळ्या जिभेच्या भागावर असतात. तर यामध्ये आपल्याला माहिती आहे लाळ ग्रंथी ही तोंडात लाळ निर्माण करते. टायलिन नावाचा विकर असतो. हा जो विकर आहे, विकरला आपण इंग्रजीमध्ये एन्झाईम म्हणतो. ठीक आहे, एन्झाईम्स असतात. विकरांचं काम शरीरामध्ये खूप महत्वाचं असतं. तुम्ही अजून हायर क्लासेसमध्ये याचा अभ्यास केला असेल. तर सलायवाजी लाळ निर्माण केली जाते आपल्या तोंडामध्ये, ती लाळ ग्रंथी असते. रुचिनलिका जे आपलं करेक्ट उत्तर आहे. चव समजण्याचं मुख्य ज्ञानेंद्रिय आहे. ठीक आहे, आपण जिभेला ज्ञानेंद्रियमध्ये स्थान देतो. तर त्यात प्रामुख्याने हे ज्ञान कोणामुळे होतं? या टेस्ट बर्ड्समुळे होतं. ग्रासिका ज्याला इसोफेगस म्हणतात, जे अन्ननलिकेचा एक भाग आहे, अन्नाला जठरापर्यंत घेऊन जाण्याचं याचं काम असतं. आता आपल्याला माहिती आहे आपल्या जिभेच्या सगळ्या समोरचं हे जे टोक असतं या ठिकाणी गोड चवीचा आपल्याला आभास होतो किंवा गोड चव आपल्याला इथून कळते. त्यानंतर कडू आणि आंबट मागील भागामध्ये पाहायला भेटतात. तर याचं करेक्ट उत्तर आहे रुचिनलिका, स्वादनलिका नाही. ठीक आहे. आता या ठिकाणी क्षयरोग, आपण याबद्दल मागच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहिली होती. क्षयरोग ज्याला टीबी म्हणतो, ट्युबरक्युलोसिस म्हणतो आपण, हा जीवघेणा आजार कोणत्या सूक्ष्मजीवांमुळे होतो? तर तो विषाणूमुळे होतो का? नाही. जीवाणू, कवक, आदी जीव. तर याची आपण थोडक्यात माहिती पाहू. तर क्षयरोग आपल्याला जीवाणूंमुळे होतो.
बॅक्टेरियामुळे होणारा हा बॅक्टेरियल डिसीज आहे. तर आपलं करेक्ट उत्तर काय असणार आहे? जीवाणू. ठीक आहे, माहिती घेऊया आपण. तर क्षयरोग हा आपण मागच्या व्हिडिओत पाहिलं होतं, मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्युलोसिस नावाच्या जीवाणूमुळे होतो. आणि टीबी हा खोकल्याशी रिलेटेड आजार आहे आणि खोकला हा प्रामुख्याने टीबी आपल्याला तेव्हाच त्रास देतो जेव्हा त्याचा हल्ला आपल्या फुफ्फुसांवर होतो. लहानपणी यासाठी आपण बीसीजीची लस आपण घेतो, यामध्ये फुफ्फुसांवर हल्ला होतो आणि बीसीजीची लस त्याला क्युअरिंग आपण एक इन्स्ट्रुमेंट म्हणून यूज करतो. आता बाकीचे ऑप्शन्स पाहू आपण. विषाणू, विषाणूजन्य आजार नाहीये, हा जीवाणूजन्य आजार आहे. तर पोलिओ, डेंग्यू, कोरोना, एड्स, सर्दी याच्यावर आपल्याला कुठल्याही अँटीबायोटिक्सवर काम करता येत नाही, म्हणून हे विषाणूजन्य आजार आहेत. जीवाणू, क्षयरोग, कॉलरा, टायफॉइड, प्लेग, धनुर्वात हे आजार तिथून होतात. त्यानंतर कवक, ज्याला फंगाई म्हणतो आपण, नायटा, रिंगवर्म किंवा खरूज आणि चिखल्या त्वचेचा जो रोग आहे हे कवकांमुळे होतात. आदिजीव, प्रोटोझुआ, मलेरिया, हगवण हे अमिबा सारखे प्रोटोझुआ, अगदी सुरुवातीला आलेले सूक्ष्मजीव हे त्यामध्ये असतात. चला, मग आपलं उत्तर आहे जीवाणूजन्य आजार. यानंतरचा प्रश्न आहे, मानवी शरीरातील खांदा, हा आपला खांदा जो आहे कोणत्या सांध्याचं उदाहरण आहे? आपण मागे सांध्यांची माहिती घेतली होती. तर मानवी शरीरातील खांदा हा कोणत्या प्रकारचा आहे? आता खांदा बघा, आपला खांदा असा गोल फिरू शकतो की नाही, असा गोल फिरू शकतो. तर गोल मध्ये तो फिरणार आहे, तर आपण त्याला बॉल अँड सॉकेट जॉईंट म्हणतो. आपण त्याला मराठीमध्ये उखळीचा सांधा म्हणतो. उखळेमध्ये तो कसा आपला तो बत्ता वगैरे जो असतो उखळमध्ये, तो जसा फिरतो त्याच पद्धतीने आपला खांदा या हाडामध्ये असा फिरतो, म्हणून हा उखळीचा सांधा आहे. तर आपलं उत्तर उखळीचा सांधा असेल. तर हाडाचं एक गोल टोक असतं, ते गोल टोक बॉल सारखं हाडाच्या वाटीसारख्या एका खळगीमध्ये बसलेला असतं. इथे त्याला जॉईंट दिलेला असतो आणि हा 360 अंशामध्ये सर्व दिशांनी फिरतो. याला वैद्यकीय भाषेमध्ये ग्लेनो ह्युमरल जॉईंट म्हणतात. नाव लक्षात असू द्या, विचारलं तर ठीक, नाही तर लक्षात असणं काही वाईट नाही. इतर पर्याय पाहू. सरकता सांधा नसतो हा, यातली हाडे थोडीशी सरकतात, ही पूर्ण हाडे सरकत नाही. जसं मनगट बघा, मनगट आहे, पाठीचा कणा आहे, ती थोडक्यात सरकतात, फिरू शकत नाही. बिजागरीचा सांधा एकाच दिशेने हालचाल, यासाठी आपण मागे उदाहरण घेतलं होतं. आपला हात आहे, हे कोपरामधला हाड, गुडघ्यातील हाड हे तिथे येतं. अचल सांधा, यांच्यामध्ये कोणती हालचाल होत नाही, कवटीची हाडे ज्याला आपण सिनार्थोरॉसिस म्हणतो. आणि उकळीचा सांधा खांदा व खुबा हिप जॉईंट मध्ये असतो, हिप जॉईंट. ठीक आहे, तर त्या ठिकाणी तो असतो. तर आपलं जे ऍक्च्युअल उत्तर आहे ते आहे उकळीचा सांधा. ठीक आहे, आणि हेच आपला आन्सर आहे. चला, नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊ आपण. समुद्राच्या पाण्यापासून मीठ मिळवण्याची प्रक्रिया कोणत्या वैज्ञानिक तत्वावर आधारित आहे? आता मीठ कसं मिळतं ही प्रोसेस जर तुमच्या लक्षात असेल तर तुम्ही ऑप्शन काढू शकता. आता मीठ, समुद्राचं पाणी एका मोठमोठ्या खड्ड्यांमध्ये जमा केलं जातं समुद्राच्या किनाऱ्यावर, आणि मग सूर्यकिरणाच्या तीव्रतेने त्या पाण्याचं बाष्पीभवन होतं आणि मग NaCl जे आपला सोडियम क्लोराईड आहे त्याच्यापासून मीठ बनतं. तर मला वाटतं ह्याचं ऍक्च्युअल उत्तर असायला पाहिजे बाष्पीभवन. बाष्पीभवन क्रियेतून ही मीठ मिळवण्याची प्रोसेस होते. अगदी बरोबर आहे. तर आपण पाहू NaCl ही रासायनिक अभिक्रिया काय आहे. त्याच्यामध्ये सगळ्यात आधी असतो NaCl. Na म्हणजे सोडियम, याला नॅट्रियम म्हणतो आपण, आणि हा क्लोरीन. तर सोडियम आणि क्लोरीनच्या रासायनिक अभिक्रियेने आपला टेबल सॉल्ट किंवा आपलं खाण्याचं मीठ बनतं. पण हे डायरेक्ट बनत नाही, हे सोडियम क्लोराईड अशुद्ध रूपात असतं सुरुवातीला. मग ह्याला काय होते, ह्याच्यामध्ये हीट येते, ऑब्व्हियसली ही सोलार हीट किंवा सूर्याची उष्णता असते, आणि या अभिक्रियेतून आपल्याला सॉलिड रूपात, इथे यसचा अर्थ सॉलिड असतो, स्थायी रूपामध्ये मीठ मिळतं, म्हणजे त्याचे स्फटिक मिळतात. आणि पाण्याची वाफ, गॅसेस, H2O म्हणजे पाणी, G म्हणजे गॅस, वायू रूपामध्ये ही पाण्याची वाफ काय होते, बाष्पीभवन होऊन उडून जाते आणि हे मीठ बनतं. तर मिठागर म्हणतो आपण, अशा मिठागरांमध्ये समुद्राचं खारं पाणी साठवलं जातं आणि बाष्पीभवनातून त्याची वाफ होऊन मग एक घनरूप किंवा सॉलिड फॉर्म मध्ये मीठ उरतं. ओके, ही प्रोसेस आहे. बाकीच्या प्रोसेस आपण मागे पाहिल्या होत्या. ऊर्ध्वपातन काय असतं, पाणी शुद्ध करण्यासाठी त्याला आपण वाफ करतो. संगणन, वाफेचं परत पाण्यामध्ये रूपांतर होणं, ढगांचं रूपांतर पावसामध्ये होणं. संप्लवन, स्थायूचं रूपांतर द्रवात न होता थेट वाफेत किंवा वायूमध्ये होणं. कापूर आणि बाष्पीभवन मिठागरातून मीठ मिळवण्यासाठी वापरतात. आपलं ऍक्च्युअल उत्तर काय आहे, बाष्पीभवन. ओके, चला
क्वेश्चन नंबर 17, 17वा प्रश्न आपण इथे पाहू. 1975 साली भारताने अवकाशात सोडलेला भारताचा पहिला कृत्रिम उपग्रह कोणता? भारताने स्वतः बनवलेला. भास्कर, रोहिणी, आर्यभट्ट, ॲपल. काय असेल याचं उत्तर? व्हिडिओ पॉज करा, स्वतः विचार करा. केला विचार? तर भारताने पहिल्यांदा अवकाशात सोडलेला 1975 साली जो कृत्रिम उपग्रह आहे तो आहे आर्यभट्ट. तर आपलं उत्तर आर्यभट्ट असणार आहे. आपण याची माहिती पाहू. बाकीचे पण सर्व उपग्रह यांची पण माहिती घेऊ. जसं इथे पहा, अचूक उत्तर आर्यभट्ट आहे ऑब्व्हियसली. 19 एप्रिल 1975 ला भारताने पहिल्यांदा आर्यभट्ट आपला कृत्रिम उपग्रह अवकाशामध्ये सोडला होता. हा आपला कृत्रिम उपग्रह म्हणजे मानव निर्मित उपग्रह आहे. आपल्या भारताचे प्राचीन खगोलशास्त्रज्ञ आणि गणितज्ञ ज्यांनी शून्याचा शोध लावला असं आपण म्हणतो. आता ही एक खूप इंटरेस्टिंग गोष्ट आहे, ती कधीतरी आपण पुढे मागे पाहू. तर यांच्या सन्मानार्थ हे नाव दिल्या गेलं. आर्यभट्ट हे आपले खूप मोठे खगोलशास्त्रज्ञ होते. हा उपग्रह आपण काय केला? रशियाच्या मदतीने अवकाशात पाठवला होता. कॉस्मॉस 3M नावाचं रॉकेट होतं. ठीक आहे. बाकीचे पर्याय पाहू. भास्कर. भास्कर हा भारताचा दुसरा उपग्रह आहे. 1979 साली तो आपण बनवला. आर्यभट्ट पहिला आहे, सर्वांनी लक्षात ठेवा. रोहिणी. रोहिणी ह्या भारताने स्वतःच्या प्रक्षेपक यानाद्वारे सोडलेला उपग्रह आहे. जसं आपण आर्यभट्टाला मात्र रशियाच्या मदतीने अवकाशात पाठवलं होतं, परंतु रोहिणी हा उपग्रह भारताने स्वतःच्या यानाद्वारे, ज्याचं नाव SLV-3 होतं, PSLV, GSLV, त्यातला हा SLV. SLV ला आपण सॅटेलाइट लॉन्चिंग व्हेकल म्हणतो. SLV हे नाव माहित पाहिजे. SLV. आपण याला PSLV आणि GSLV असे दोन नाव असतात. त्यातला हा SLV आहे, सॅटेलाइट लॉन्चिंग व्हेकल. उपग्रहाला प्रक्षेपित करणारं एक वाहन. ओके. तर हा 1980 ला आपण स्वतः पाठवला होता अवकाशात. आर्यभट्ट भारताचा पहिला कृत्रिम उपग्रह आहे. ॲपल हा भारताचा पहिला कम्युनिकेशन सॅटेलाइट आहे. 1981 ला आपण तो पाठवला होता. ओके. पहा, एका प्रश्नातून तुमचे 4-4 ऑप्शन आणि इतर थेरी पण कव्हर होत आहे. नेक्स्ट 18वा प्रश्न. स्वादुपिंड, ज्याला पॅनक्रियाज म्हणतो आपण. तर स्वादुपिंड या ग्रंथीमधून, ही आपल्या बॉडीतली एक ग्रंथी आहे, कोणतं हार्मोन किंवा संप्रेरक स्त्रवतं जे रक्तातील साखरेचं नियंत्रण करतं? डायबिटीज आजार हे तर सगळ्यांना माहितच असेल. ऑब्व्हियसली याचा आन्सर तुम्ही सगळेजण सांगू शकता. येस सर, याचा आन्सर आहे इन्सुलिन. ठीक आहे. आपल्या बॉडीमध्ये इन्सुलिनचं प्रमाण नॅचरली, ते हार्मोन किंवा जे संप्रेरक आहे इन्सुलिन नावाचं, हे आपल्या स्वादुपिंडातून निघत असतं. परंतु ज्या वेळेस इन्सुलिनचं सिक्रेशन किंवा जे स्त्रवण आहे ते बॉडीमध्ये नैसर्गिकरित्या किंवा नॅचरली होत नाही, त्यावेळेस आपल्याला इन्सुलिनचे इंजेक्शन्स वगैरे घ्यावे लागतात. चला आपण या सगळ्या ऑप्शनची माहिती पाहूया. तर स्वादुपिंड जो आहे, आपला स्वादुपिंड काय करतो? आपल्या बॉडीमध्ये स्वादुपिंडामध्ये काही बीटा सेल्स असतात, बीटा पेशी असतात आणि या पेशींमधून इन्सुलिन नावाचं एक संप्रेरक किंवा हार्मोन तिथून स्त्रवत असतं आणि त्यामुळे रक्तातील साखर कमी होते. तर रक्तातील साखरेला कंट्रोल करण्याचं काम इन्सुलिनचं आहे आणि हे आपल्या बीटा सेल्समधून बाहेर पडतं. इन्सुलिनची कमतरता जर निर्माण झाली तर साखरेचं प्रमाण रक्तातून कमी होणार नाही. याचा अर्थ रक्तातील साखरेचं प्रमाण वाढत जाईल आणि रक्तातील साखरेचं प्रमाण वाढण्याच्या आजारालाच आपण मधुमेह किंवा डायबिटीज म्हणतो. ओके. आणि म्हणून लक्षात घेऊया की इन्सुलिनची कमतरता जर असेल, डेफिशियन्सी ऑफ इन्सुलिन कॉजेस डायबिटीज. ओके. तर बाकी त्यांनी जे ऑप्शन दिले त्यांना पाहूया. थायरॉक्सिन. थायरॉक्सिन आपल्या थायरॉइड ग्रंथीमधून निघतं. तर थायरॉइड, खूप जणांना तो थायरॉइडचा आजार पण असतो. तर हे चयापचयाचं नियंत्रण करतं. आपल्या गळ्यामध्ये या ग्रंथी असतात. तर आपली जी मेटाबॉलिझम प्रोसेस आहे, चय अपचय, तर याला कंट्रोल करण्याचं काम थायरॉक्सिनचं आहे. इन्सुलिन. इन्सुलिन साखरेवर नियंत्रण ठेवणे, हे आपलं उत्तर आहे. ठीक आहे, हे उत्तर आहे. आणि त्यानंतर ॲड्रेनलिन. ॲड्रेनलिन जी वृक्कस्थ ग्रंथी म्हणतो आपण, वृक्क ग्रंथी म्हणतो. तर आपल्या बॉडीमध्ये आणीबाणी किंवा एमर्जन्सीच्या वेळेस ही ग्रंथी स्त्रवते. ॲड्रेनल आपल्या भावनिक कंट्रोलसाठी पण यूज केली जाते. टेस्टोस्टेरॉन हे पुरुषांमधील लैंगिक संप्रेरक आहे. हे आपल्या टेस्टिसमधून म्हणजे लिंगामधून हे स्त्रवतं आणि त्यामुळे हे आपल्या लैंगिक जीवनाशी संबंधित असलेलं संप्रेरक आहे. तर आपलं खरं उत्तर आहे इन्सुलिन. चला
प्रश्न क्रमांक 19 आपण पाहू. मानवी कवटी ज्याला स्कल म्हणतो आपण, त्या हाडांमध्ये जे सांधे असतात त्याला काय म्हणतात? आता आपण पाहिले मानवी कवटीतला कोणताही सांधा, कवटीची हाडे ही आपल्या इच्छेनुसार हालचाल करू शकत नाहीत, म्हणून ही इमूव्हेबल किंवा अचल सांध्यामध्ये येतात. चला आपण बाकीचे ऑप्शन्स ऑलरेडी पाहिलेलेच आहेत, त्यांना परत समजून घेऊ. तर मेंदूचे अत्यंत सुरक्षित आवरण असते आपले कवटी किंवा स्कल. तर कवटीची हाडे एकमेकात करवतीच्या दातांसारखी असतात, अशी इंटरलॉक. बघा हे दोन आहेत, असं समजा हे दोन माझे हात, व्हिडिओ तुम्ही पहा. हे असे नसतात, तर ती या पद्धतीने करवतीची जी दाता असतात त्याच्यामध्ये ही अशी अशी येऊन अशी घट्ट बसलेली असतात. हे अशी घट्ट असतात, इंटरलॉक्ड असतात. यालाच आपण काय नाव दिलेलं आहे बघा, हा शब्द आहे महत्वाचा, इंग्रजीत आहे. हे फायब्रस जॉईंट असतं, ज्याला आपण सिनार्थॉसिस म्हणतो. फायब्रस म्हणजे ते तंतूंनी एकमेकांना जोडलेलं असतं, धाग्याने गच्च बांधल्यासारखं असतं. त्यामध्ये इतके हे गच्च बांधलेले असतात म्हणून त्यांची हालचाल शक्य नसते. सरकता सांधा पाठीच्या कण्यात आणि मनगटात असतो, परंतु ते अंशतः सरकतात. बिजागरीचा सांधा एका डायरेक्शनने फिरणारा, आपण मागे पण पाहिले. उकळीचा सांधा खांदा किंवा खुब्यामध्ये असतो. अचल सांधा कवटीच्या हाडात असतो. आणि हेच आपलं उत्तर आहे. चला आपल्या या व्हिडिओतला हा आजचा शेवटचा प्रश्न आहे. आपण 20-20 टॉप प्रश्न करतोय, त्यातून सगळ्या गोष्टी कव्हर करण्याचा माझा प्रयत्न आहे. आईस्क्रीम तयार करण्यासाठी आपण द्रवरूप नायट्रोजन वापरलं तर त्याचं तापमान साधारणतः किती असतं? ठीक आहे. तर हा फॅक्च्युअल क्वेश्चन आहे, म्हणजे इन्फॉर्मेशन बेस आहे. त्याला पाठ करणंच आपलं काम असणार. तर याचं उत्तर आहे -196 डिग्री सेल्सिअस. आईस्क्रीम तयार करताना हा टेम्परेचरचा नंबर सगळ्यांनी लक्षात ठेवायचा आहे. चला माहिती घेऊ आपण. नायट्रोजन हा जो असतो ना, नायट्रोजनला काय केलं जातं, हाय प्रेशरमध्ये ठेवतात. आता नायट्रोजन गॅस आहे. जेव्हा आपण गॅसला खूप हाय प्रेशर देतो, अति उच्च दाब देतो, तेव्हा त्याचं रूपांतर लिक्विड किंवा द्रवामध्ये होत असतं. आपल्या घरातल्या सिलेंडरमध्ये पण तेच असतं. तर तो गॅस असतो, त्याला जेव्हा आपण तो नॉब लावून गच्च बंद करतो, हाय प्रेशर खाली ठेवतो, ठीक आहे, तर ते मध्ये द्रवरूप असतं आणि म्हणून त्याचं वजन वाढतं. जेव्हा आपण नॉब ऑन करतो, ठीक आहे, गॅस आपण चालू करतो, नॉब ऑन करतो, त्यावेळेस त्या द्रवाचा दाब कमी होतो आणि त्याचं रूपांतर परत वायूत होतं आणि मग तो गॅस आपल्या बर्नरमधून उष्णता द्यायचं काम करतो. तर लक्षात ठेवा, जे नायट्रोजन वायू असतं त्याला खूप हाय प्रेशर खाली लिक्विडमध्ये कन्वर्ट केलं जातं आणि त्याचा उत्कलन बिंदू म्हणजे बॉइलिंग पॉईंट जो असतो ना, तो अतिशय कमी असतो. हा डेटा लक्षात ठेवा, यातून तुमची थेअरी पण कव्हर होईल. तर उत्कलन बिंदू अतिशय कमी असतो. जे लिक्विड नायट्रोजन आहे याचं तापमान साधारणतः -196 डिग्री असतं, कारण ह्याचं टेम्परेचर खूप कमी झालेलं आहे. आपल्याला माहिती आहे जेव्हा अति उच्च दाब असतो तेव्हा टेम्परेचर कमी होत असतं. दाब आणि तापमान यांच्यामध्ये इनव्हर्स प्रोपोर्शन असतं. आपल्या वैद्यकीय क्षेत्रामध्ये जे ब्लड बँक असतात, रक्तपेढी असतात किंवा ज्या स्पर्म बँक्स असतात, जिथे आपण टेस्ट ट्यूब बेबीसाठी वीर्य यूज केलं जातं, स्पर्म बँक, इथे यांना जतन करण्यासाठी, या रक्ताला, या वीर्याला जतन करण्यासाठी आपण याचा उपयोग करतो. आता -273 काय आहे? हे तर आपला युनिव्हर्सल ॲब्सोल्यूट झिरो आहे टेम्परेचरचा. म्हणजे या पूर्ण विश्वामध्ये तापमान, आपल्या जर कुणाच्या मनात असा एक डाऊट असेल तर तो आजच क्लिअर करून घ्या. आपण एखाद्या पदार्थाचं तापमान वाढवू किती शकतो? तो आपण कोट्यावधी डिग्री सेल्सिअसमध्ये वाढवू शकतो. पाहिजे तेवढं वाढवू शकतो. टेम्परेचरला वाढवण्याची लिमिट नाहीये. पण टेम्परेचरला कमी किती करू शकतो? तर -273 डिग्री सेल्सिअस. यालाच आपण निरपेक्ष शून्य किंवा परमशून्य तापमान किंवा ॲब्सोल्यूट झिरो टेम्परेचर म्हणतो. या विश्वामध्ये कोणत्याही पदार्थाचं तापमान -273च्या खाली येत नाही आणि ह्याला आपण केल्विन स्केलमध्ये पाहतो. आणि म्हणून लक्षात ठेवायचंय की उष्णतेचं जे एसआय एकक आहे, एसआय एकक, एसआय युनिट आहे, ते केल्विन आहे, सेल्सिअस किंवा फॅरेनहीट नाही. ते आपल्याला माहित असलं पाहिजे. -273च्या खाली विश्वातलं कधीही तापमान खाली जाऊ शकत नाही. -196 हे लिक्विड नायट्रोजन साठीचं आपलं अचूक उत्तर आहे. 0 डिग्री पाण्याचा गोठण बिंदू आहे आणि -78.5 ड्राय आईस, आपण सुरुवातीच्या व्हिडिओमध्ये पाहिलं होतं, ड्राय आईस, शुष्क बर्फासाठी आपण याचा यूज करतो. तर या 20 प्रश्नांमधून आपण जो आपला पहिला पार्ट होता, सायन्स डे 1चा हा सेकंड व्हिडिओ होता, तो महत्त्वाचा होता, आपण कंप्लीट केला. तर आपण या पूर्ण व्हिडिओमध्ये न्यूटनचे नियम, अवस्थांतर, बाष्पीभवन आणि मानवी शरीर एवढ्या टॉपिकवर आधारित 20 प्रश्न कंप्लीट केलेले आहेत.
व्हिडिओ आवडला असेल तर नक्की सर्वांशी शेअर करा, लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन बेल आयकॉन दाबून ऑन करा. सर्व व्हिडिओ तुम्हाला मिळतील. जास्तीत जास्त शिक्षक बांधवांसोबत शेअर करा आणि तुमच्या सर्वांना महा टी परीक्षेसाठी पुनश्च शुभेच्छा. गुड बाय.